ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं काय होणार आहे, किती पैसे मिळणार आहे, किती नुकसान भरपाई मिळणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, याचे निकष काय असतात, कशा पद्धतीने ठरवलं जातं आणि हे जर ठरलं ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे नेमके काय काय फायदे शेतकऱ्यांना होतात ते आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार. आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रभरातील शेतकरी संघटना असतील, विरोधी पक्षातील लोक असतील, सगळेजण एकच मागणी करतायत, हॅशटॅग चालवत आहेत. ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करा. आता ओला दुष्काळ नेमकं काय होणार आहे आणि ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो, तर त्याचे निकष कसे आहेत की एकाच दिवशी जर का 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंद झाली असेल आणि त्या पावसामुळे पिकांचं 33% इतकं नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो. आता ओला दुष्काळ जाहीर कोण करतं, केंद्र करतं की राज्य करतं, तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संपूर्णतः अधिकार हे राज्य सरकारला आहेत, परंतु त्यांना केंद्राच्या त्या मार्गदर्शक तत्वानुसार तो जाहीर करावा लागतो. मग या संदर्भातला अहवाल कोण देतं, तर हवामान खातं देतं. म्हणजे त्यांच्याकडे आकडेवारी असते की कशा कशा पद्धतीने मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यानंतर कृषी विभाग देतो, महसूल विभाग देतो. कृषी विभागाकडे किती पिकाची आकडेवारी असते, कशा पद्धतीने पिकाचं नुकसान झाले, आणि महसूल विभागाकडे जमिनीची आकडेवारी असते, कशा पद्धतीने जमीन खरडून गेली, XYZ गोष्टी झाल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर, पण आता नेमका प्रश्न हा आहे की समजा या सगळ्या तत्वांमध्ये तुम्ही बसले, मार्गदर्शक तत्व आणि ओला दुष्काळामध्ये बसले, तर ओला दुष्काळाचे फायदे काय, नुकसान भरपाई किती मिळणार आणि याचे अजून काय बेनिफिट्स आहेत तर ते जाणून घेऊयात. एकंदर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुमची शेती असेल, तुमचं घर असेल, तर याचे पंचनामे पण केले जातात बरं का. त्यानंतर हवामान खातं, कृषी विभाग, महसूल विभाग, माती परीक्षण यांच्याकडून अहवाल मागवले जातात, ते जर मुख्यमंत्री मागवत असतात. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर 33%पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तरच आर्थिक मदत दिली जाते, जी की सध्या सरकार खूप तुटपुंजी देत आहे. त्यानंतर पिकांच्या नुकसानीप्रमाणे किंवा उत्पादनच येणार नसेल तर त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर पीक कर्ज भरण्याला मुदतवाढ दिली जाते, पीक कर्जाचं व्याज माफ केलं जातं. त्यानंतर ज्यांचे समजा घरी गेले आहेत त्यांना निवाराची व्यवस्था करावी लागते. त्यानंतर जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या कराव्या लागतात. शेतकऱ्यांच्या पोरांची शैक्षणिक फी माफ केली जाते. पर्जन्यमान, पावसाच्या आकडेवारी यानुसार सगळं डिपेंड असतं. पिकांचे नुकसान आणि उत्पादन न येणं हा याचा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, आणि त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रात हा फेसोफेस बसतो आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 33%पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. महाराष्ट्रामध्ये 65 नाही, पे तिकडं भूम, धाराशिव ते सोडून द्या. आमच्याकडे सिंदखेड राजामध्ये जवळपास 2 तासामध्ये 151 mm पावसाची नोंद झाली आहे. 2 तासामध्ये काल रात्री सिंदखेड राजा तालुक्यात हिवरा गडलिंग हे छोटेसे खेडेगाव आहे,